नमस्कार, लाईफ इज अंतरामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्र्यंबकेश्वरचं मंदिर आणि आजूबाजूचा परिसर दाखवणार आहे। तर त्यासाठी मी आलेली आहे त्र्यंबकेश्वरला। हे आहे ते त्र्यंबकेश्वर मंदिर बघा, खूप मोठं आहे। कलश बघू शकता बघा, एकदम मस्त एकदम मोठा आहे आणि वरती बघा त्रिशूळ लावलेला आहे। तर आता माझं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता मस्तपैकी बघा आजूबाजूचा परिसर बघा, खूप मस्त आहे। म्हणजे तुम्हाला जर जप वगैरे करायचं असेल ना तर तुम्ही इथे बसू शकता। आत आपल्याला फोटो वगैरे काढायला देत नाही। आत कसं आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर इथे मंदिरामध्ये येण्या अगोदर तुम्हाला काय काय करावं लागतं ते मी अगोदर सांगते। तर आज आम्ही सकाळी 3:30 वाजता उठलो आहे आणि कुशावर तीर्थावरती गेलो आहे, तिथे आंघोळ केली आहे आणि तिथे हे ना गोदावरीचं गुप्त स्थान आहे। म्हणजे तुम्हाला मंदिरात येण्या अगोदर आहे ना तिथे पहिले आंघोळ वगैरे करायचे आणि नंतर मग ह्या मंदिरामध्ये यायचं आहे। आणि ह्या मंदिरामध्ये तुम्हाला लगेच काही दर्शन मिळत नाही। हे मंदिर आहे ना 5:30 वाजता ओपन होतं आणि या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आपल्याला बाहेर लाईन लावावी लागते आणि लाईन खूप मोठी असते। तर लाईनमध्ये आल्यानंतर 5:30 वाजता जेव्हा मंदिर ओपन होतं तेव्हा आपल्याला ते आत सोडतात, पण आत पण गेल्यानंतर तुम्हाला काही लगेच दर्शन मिळत नाही। हे जे मंदिर आहे ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे, त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातून लोक इथे दर्शन घेण्यासाठी येतात। त्र्यंबकेश्वर मंदिर हे ब्रह्मा विष्णू महेश यांचं स्थान आहे आणि इथे ना तुम्हाला लाईव्ह दर्शन पाहायला मिळतं। आणि थोडंसं पुढे आल्यानंतर आहे ना तुम्हाला दर्शन म्हणजे एक मिरर लावलेलं आहे, त्याच्यातनं तुम्हाला पूर्ण व्यवस्थित दर्शन पाहायला मिळतं। आणि पुढे आल्यानंतर तुम्हाला जप वगैरे करून म्हणजे तुम्ही 2 मिनिटं तिथे थांबून आहे ना मस्तपैकी दर्शन घेऊ शकता। आणि नंतर बाहेर आल्यानंतर तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता बघा, खूप मस्त आहे एकदम। आणि इथे येऊन आहे ना तुम्ही जप वगैरे करू शकता आणि जेवढ्या लवकर याल ना तेवढ्या लवकर तुमचं खूप छान असं दर्शन होईल। जसं जसं उशीर होतं तशी अशी लाईन पण वाढत जाते आणि आत तुम्ही बघितलंच असाल की किती सारे अशा राऊंड आहेत, ते राऊंड फिरत तुम्हाला दर्शन करावं लागतं। तर खूप मस्त वाटलं, आमचं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे। तर आता मी तुम्हाला आजूबाजूचा पूर्ण परिसर फिरवून दाखवते। तर चला आता आपण बघूया। पहिले तर तुम्ही ह्या मंदिराचा आजूबाजूचा परिसर पाहून घ्या बघा, एकदम ऐसपाईस आहे, बघू शकता बघा केवढी मोठी जागा आहे। आणि लोक मस्तपैकी इथे आल्यानंतर यातनं फोटो वगैरे काढतायत, त्यानंतर जपाला बसतायत आणि बघा इथे ना बघा हे चालण्यासाठी पण खूप मस्त आहेत। सकाळच्या वेळेस आले, इथे थंडी आहे त्यामुळे सकाळच्या वेळेस आल्यामुळे इथे खूप गार वाटते। मग तुम्हाला जर ना डायरेक्ट दर्शन घ्यायचं असेल ना तर काय करायचं ते सुद्धा सांगते। तुम्ही ते आल्यानंतर आहेत ना जे महाद्वार आहे त्याच्या बाजूलाच एक लाईन आहे, तिथे 200 रुपयाचा पास काढायचा आहे। पर पर्सन 200 रुपयाचा पास काढल्यानंतर तुम्हाला इथून आत सोडतात आणि इथून आत सोडल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट त्या लाईनमध्ये सोडतात आणि तिथून तुम्हाला आत जायचं। हा तुम्हाला पास काढून कसं यायचं ते मी तुम्हाला सांगितले। जर तुम्हाला लाईनमध्ये उभं राहून पण तुम्ही येऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला पास वगैरे काढायची गरज नाही, यामध्ये पण तुमचं मुखदर्शनच होणार आहे। म्हणजे दोन्ही लाईनमध्ये तुमचं मुखदर्शनच होतं। लाईनमध्ये जर उभं राहून आला तर तुम्हाला अर्धा ते पाऊण तास लागतात आणि ही लाईन आहे ना अशी गोल फिरून येते। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं जर पास काढला तर तुम्हाला इथे हे मुख्य द्वार आहे, तर या मुख्य द्वारमधून तुम्हाला आत सोडतात, तिथून पण तुम्हाला आहे ना मुखदर्शनच होणार आहे। शिवलिंगावरती जो अभिषेक केला जातो ते पाणी इथून बाहेर येतं आणि इथे इथून जे पाणी बाहेर येतं ते तीर्थ म्हणून लोक पाणी घेऊन जातात किंवा बघा इथे प्रसाद म्हणून इथे पितात। त्यानंतर इथे बघा हे शिवलिंग आहे, त्यानंतर इथे हे शिवलिंग आहे, इथे पण बघा हे मोठं शिवलिंग आहे। या मंदिराचा पूर्ण इतिहास इथे दिलेला आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून नक्की वाचा। आणि इथे बघू शकता बघा, आणि 3 लँग्वेजमध्ये दिलेले आहेत, मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये। तर बघा केवढा मोठा हा परिसर आहे। मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर इथे कितीही वेळेस तुम्ही थांबू शकता। तर आणि इथे बघा बसायला सुद्धा केलेलं आहे, तर तुम्ही इथे ऐसपैस बसू शकता आणि तुम्हाला जप किंवा स्तोत्र म्हणायचं असेल तर तुम्ही इथे बसून बोलू शकता। मंदिराच्या आत तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ काढायला सक्त मनाई आहे, पण तुम्ही मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आहे ना फोटो किंवा व्हिडिओ काढू शकता। तर इथे तुम्ही गर्दी पण बघू शकता, हळूहळू आहे ना गर्दी वाढत चाललेली आहे। आम्ही सकाळी 5:30 वाजता आलेलो आणि लाईनमध्ये उभं राहून दर्शन घेतलेलं आहे। आणि हे मंदिर आहे बघा, हे पूर्ण मंदिर आहे ना दगडांनी बांधलेलं आहे। अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केलेला आहे या मंदिराचा आणि हे एवढं मोठं मंदिर बांधलेलं आहे।
मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर बघा इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे, इथे आपण दर्शन घेऊ शकतो। हे बघा, त्यानंतर इथून आता आपण असं थोडंसं पुढे जाऊया तर इथे बघा एक त्रिशूळ आहे। हे मंदिराच्या चारी साईडला हा एवढा मोठा परिसर आहे आणि हे मंदिर जे आहे ना हे बरोबर मधोमध आहे आणि या मंदिराच्या समोरच हे एवढं मोठं त्रिशूळ आहे। मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी बघा ही एवढी मोठी लाईन आहे, म्हणजे ही लाईन आहे ती नंतर या मंदिरामध्ये जाते, म्हणजे बाहेरून जी लाईन सुरू होते ती बघा ही डायरेक्ट अशी मंदिरामध्ये जाते, म्हणजे एवढी मोठी लाईन असते। तुम्ही इथे येऊन आहे ना प्रार्थना किंवा मग इथे दिवा लावू शकतात आणि तुम्ही माझ्या अजून पुढे बघू शकता, जर तुम्हाला अभिषेक वगैरे करायचं असेल मग किंवा तुम्हाला काही प्रार्थना वगैरे करायची असेल तर तुम्ही इथे बसूनसुद्धा करू शकता किंवा मग या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पण तुम्ही अभिषेक करू शकता। मंदिरामध्ये पण भटजी असतात तर तिथे बसून पण तुम्ही अभिषेक करू शकता। तर त्याचप्रमाणे इथे कालसर्प, नारायण नागबिली या विधी करण्यासाठी आहे ना इथे लोक येतात आणि ह्या विधी आहेत ना फक्त ह्या मंदिराच्या इथेच होतात, त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातून लोक आहेत ना ह्या विधी करण्यासाठी येतात। आणि हे सर्व झाल्यानंतर त्यानंतर मी तुम्हाला जसं सांगितलं कुशावत तीर्थ या कुंडामध्ये जाऊन स्नान करायचे आहे, नंतर इथे येऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे। आता मी तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर दाखवलेला आहे, तर चला आता आपण बाहेर जाऊया। हे श्री त्र्यंबकेश्वर मंदिरचं उत्तर महाद्वार आहे, म्हणजे मंदिराचा आजूबाजूचा परिसर फिरून झाल्यानंतर इथून आपण बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर बघा बाहेरसुद्धा तुम्हाला ही पूजेची दुकानं वगैरे पाहायला मिळतील। ओके, असे वेगवेगळे रुद्राक्ष आहेत। कुठले कुठले रुद्राक्ष याच्यामध्ये? याच्यात 4, 5, 6, 7 99% 5 येतं। याच्यामध्ये 3 मुख येतं, ब्रह्म विष्णू महेश। याच्यामध्ये 2 मुख येतं, गौरी शंकर। याच्यामध्ये 4 99% 5 येतं। हे फळ एकच आहे, फक्त अलग अलग। ओके, तर इथे मी तुम्हाला दाखवते रुद्राक्षाची फळं आहेत आणि इथे तुम्हाला दादाने सांगितलेले आहे की कुठले 3 मुखी, 4 मुखी, 5 मुखी। तर इथे हे असे सर्व रुद्राक्ष आहेत, म्हणजे हे फळ ते तुम्हाला ओपन करून घासून वगैरे तुम्हाला दाखवतात की कोणत्या मुखी रुद्राक्ष आहे ते। मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर बघा इथे मंदिराच्या आजूबाजूला येतं तुम्हाला ही अशी दुकानं दिसतील आणि या दुकानांमध्ये येतं तुम्हाला रुद्राक्ष, शिवलिंग आणि वेगवेगळ्या प्रकारचे हे शंख लहान मोठे असे तुम्हाला पाहायला मिळतील। तर शिवलिंग बघा ना तुम्ही खूप मस्त आहेत, एकदम मोठे लहान मोठे सर्व प्रकारचे। त्यानंतर इथे रुद्राक्षाची झाडं आहेत, कासव, शंखांमध्ये पण तुम्हाला आहेत ना खूप सारे असे प्रकार पाहायला मिळतील। त्यानंतर हे मोठे रुद्राक्ष बघू शकता बघा, खूप मस्त अशी माळ आहे। इथे बघा या दादांनी पण खूप अशी मस्त अशी दुकानं लागलेली आहेत, त्यामुळे बघायला पण खूप छान वाटतात। आणि इथे ही जी रुद्राक्ष आहेत ना हे वेगवेगळे आहेत, पंचमुखी, त्यानंतर 3 मुखी, 2 मुखी अशी वेगवेगळी तुम्हाला ही वेगवेगळे असे रुद्राक्ष पाहायला मिळतील। हे बघा, त्यानंतर तुम्हाला जर दर्शन घेण्यासाठी जायचं असेल तर अशी तुम्हाला मध्ये मध्ये अशी पूजेची दुकानंसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला आता आपण हे बघा, आणि इथे हे ना घेण्यासाठी पण लोक असतात की त्र्यंबकेश्वरवरून काहीतरी घेऊन जायचं तर इथून येत ना लोक रुद्राक्ष वगैरे किंवा मग शंख वगैरे घेऊन जातात। इथे आजूबाजूला आहेत ना खाण्याची पण दुकानं आहेत, तर इथे तुम्ही ना नाश्ता वगैरे करू शकता। जर तुम्हाला डायरेक्ट दर्शन पाहिजे असेल तर इथे पर पर्सन 200 रुपये पास आहे। बाजूला बघा शू स्टँड आहे, म्हणजे इथे तुम्ही चप्पल काढून दर्शन घ्यायला जाऊ शकता। लाईनमध्ये उभं राहण्यासाठी इथून जावं लागतं आपल्याला आणि इथे बाहेरच आहेत ना सर्व तुम्हाला असे पूजेचे सामान मिळणार आहेत। तर याच्यामध्ये बेलपत्र, सूर्यफूल, कमळ, गुलाब, तर अशी ही वेगवेगळं तुम्हाला पूर्ण ही परडी भरून देतात आणि प्रत्येकाकडे आहेत ना असे तुम्हाला हे 100-100 रुपयाला असं हे टोपली मिळते। हे बघा, आणि बघायला पण खूप मस्त वाटतं। हे पूर्ण एका लाईनमध्ये हे सगळेजण बसलेले असतात। तर इथे बघा एक लहान मोठे सर्व प्रकारचे असे ते ताट आहेत। त्यानंतर इथे निरंजन आहेत, तर निरंजनमध्ये पण तुम्ही बघू शकता प्रत्येकाची प्राईससुद्धा याच्यावरती लिहिलेली आहे। त्यानंतर इथे अगरबत्तीचं स्टँड आहेत, ते पण खूप छान आहे एकदम बघा। हे बघा, तर इथे तुम्हाला ना पितळेची, पंचधातूची, तांब्याची अशी सर्व प्रकारची भांडी किंवा देवाची मूर्ती पाहिजे असेल तर तुम्ही इथून हे घेऊ शकता। मस्त वाटतं, म्हणजे बाहेर आल्यानंतर ना तुम्हाला जर काही खरेदी वगैरे करायची आहे ना तर मंदिराच्या बाहेरच अशी दुकान आहे, तिथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता। त्यानंतर तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर हे छोटे छोटे असे हॉटेल्स आहेत, तिथे जाऊन तुम्ही नाश्ता करू शकतात। त्यानंतर इथे हातगाडीवरती पण बघा तुम्हाला असे दोरे वगैरे काही अंगठी वगैरे घ्यायची असेल तर ती तुम्ही घेऊ शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री त्र्यंबकेश्वर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर दाखवलेला आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा। लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद, बाय बाय।